नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज मी आलेलो आहे वृक्षवल्ली नर्सरीमध्ये आणि ही नर्सरी ज्यांनी डेव्हलप केली ते प्रतीक कळंबटे सर आणि मिसेस माधुरी कळंबटे मॅडम आपल्यासोबत आहेत। तर तुमच्या दोघांचंही सगळ्यात पहिल्यांदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। कधीपासून सुरुवात झाली या सगळ्याला आणि मनात कसं आलं की हे आपण असं काहीतरी वेगळं करूया? नमस्कार, माझं नाव प्रतीक गंगाराम कळंबटे। आज आपण वृक्षवल्ली आणि प्रतीक नर्सरीच्या मातृवृक्षाच्या प्रक्षेत्रावरती आहोत। इथे मुख्यत्वे करून आम्ही 1991 साली आपल्या नर्सरीची सुरुवात झाली। सुरुवातीला आपण जी सामाजिक वनीकरणासाठी जंगली झाडं लागत होती त्यांचं उत्पादन करत होतो। त्यानंतर हळूहळू आपण 1996 ला आपण या आंबा आणि काजू यांच्या मातृवृक्षाची लागवड करून आपण त्याचं लायसन घेतलं। त्यानंतर आपण आंबा, काजू, सोनचाफा, फणस, चिकू, पेरू यांच्या कलमांचं उत्पादन सुरू केलं आणि 2007 पासून साधारण आपण सोनचाफ्याची मोठी प्रमाणामध्ये लागवड केली आणि त्याच्या माध्यमातून आज आपल्याकडे साधारण 4 ते 4.5 हजार सोनचाफ्याचे मदर प्लांट्स आहेत आणि त्यापासून आपण 1 लाख झाडं दर वर्षाला उत्पादित करतो। आणि गेल्या साधारण 10-12 वर्षामध्ये आम्ही आतापर्यंत 17 लाख सोनचाफ्याच्या झाडांचं उत्पादन केलेलं आहे आणि ते संपूर्ण भारतभरामध्ये वितरित केलेलं आहे। तर असा एक संपूर्ण प्रवास आमचा आहे। रत्नागिरी शहरापासून साधारणपणे 25 किलोमीटर अंतरावर नरबे गावात ही नर्सरी आहे। इथे सोनचाफा, आंबा, काजू, फणस, पेरू, रातांबे, आवळे यांसारखी अनेक प्रकारची झाडं आहेत। तर चला या झाडांची आपण माहिती घेऊया। हे आहे रातांब्याचं फळ, कोकम, ज्याच्यापासून आपण बनवतो। कोकम आगळ सोलकडीसाठी वापरलं जातं, आमसूलं केली जातात। हे रातांब्याचं कलम आहे। दाखवण्याचा मुख्य हेतू म्हणजे जनरली गावठी रोपं आपली उंच वाढतात, फळं कशी काढायची हा मोठा प्रश्न असतो, पण कलम आहे, आपण ते छाटून लहान ठेवू शकतो आणि बघू शकता तुम्ही अगदी इझिली हाताने आपण ह्याची फळं काढू शकतो। फक्त ह्याचा विस्तार वाढतो, त्याच्यामुळे तेवढी प्लांटेशन करताना तेवढी जागा सोडणं गरजेचं आहे। पण हा गैरसमज आहे की रातांब्याचं झाड आहे हे उंचच असतं किंवा त्याला उंच मोठी वरतीच फळं लागतात आणि ती काढणं कठीण असतं। कलम जर तुम्ही लावलत आणि त्याला मेंटेन ठेवलं एका सर्टन उंचीला तर तुम्ही फार कमी उंचीवरती अगदी इझिली त्याची फळं काढू शकता। या नर्सरीमध्ये विविध प्रकारची झाडं पाहताना मन हरवून जातं। आता माहिती घेऊया केशर आंब्याविषयी। हा आहे केशर जातीचा किंवा केशर व्हरायटीचा आंबा। कोकणात जसा हापूस चांगला लागतो, फळधारणा चांगली होते, तशी केशरला सुद्धा चांगली होते, चव सुद्धा चांगली असते। सो हापूस बरोबर केशरची सुद्धा आपण लागवड आपल्या बागेमध्ये करू शकतो, फळं चांगली लागतात त्याला। कृषी विद्यापीठाच्या रिकमेंडेशननुसार मोनोटोनस प्लांटेशन आपल्या बागेमध्ये असू नये, म्हणजे एकाच प्रकारच्या झाडांची लागवड असू नये। जर आपण हापूस लावतोय तर 75% हापूस आणि 25% केशर, रत्ना, सिंधू, पायरी, तोतापुरी, रत्ना कोणत्याही व्हरायटीची आपण आंब्याची किंवा इतर कोणतीही झाडं आपण त्याच्यामध्ये मिक्स प्लांटेशन केलं तर त्याचं परागीकरण म्हणजे पॉलिनेशन व्हायला खूप चांगली मदत होते। माधुरी मॅडम आणि प्रतीक सरांसोबतच कळंबटे फॅमिलीतील इतर सदस्य सुद्धा अतिशय आनंदाने, प्रेमाने आणि उत्साहाने या नर्सरीमधील झाडांची सेवा करतात। हे आहे बिनचिकाचा कापा फणस, म्हणजे गमलेस जॅकफ्रूटचं हे झाड आहे। याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याला जे फळ लागले, जो फणस आहे त्याला चीक अत्यंत कमी असतो। देठाजवळच्या भागात थोडासा फणस असतो, थोडासा चीक असतो आणि ह्याचा गरा किंवा हा पिकतो मे मध्ये शेवटी म्हणजे उन्हाळा संपता पिकतो। त्याच्यामुळे भाजी किंवा जर तळलेले गरे करायचे असतील तर त्याच्यासाठी हा अत्यंत चांगला आहे। चिरायला आणि चवीला खूप सोपा आणि चांगला आहे, त्याच्यामुळे हा तळलेले गरे करण्यासाठी हा जास्त उपयोगी पडतो। आंबा आणि फणसाप्रमाणेच कोकणामध्ये काजूची लागवड सुद्धा मोठ्या प्रमाणावर केली जाते। तर मंडळी, आता काजूच्या झाडाविषयी माहिती घेऊया। हे वेंगुर्ला 4 काजूच्या जातीचं झाड आहे। कोकण कृषी विद्यापीठाने वेगवेगळ्या काजूचे व्हरायटीज आपल्याला डेव्हलप करून दिलेल्या आहेत 1 पासून 7 पर्यंत। त्यापैकी हे वेंगुर्ला 4 जातीचं हे आहे। याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्या काजू ज्या आहेत ह्या घडाने लागतात। त्याचबरोबर एका किलोमध्ये साधारण 140 ते 150 काजू बिया एका किलोमध्ये बसतात।
ह्याचं जे बोंड असतं ते लाल रंगाचं आणि लांबट असतं आणि ह्याचं जे पान असतं ते गोलाकार ह्याचं असतं. तर ह्याची कलमं सुद्धा आपल्या नर्सरीमध्ये उपलब्ध आहेत. या नर्सरीचं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी 1 लाखांपेक्षा जास्त सोनचाफ्याच्या झाडाची कलमं हे बनवतात. नर्सरीमध्ये फिरत असताना झाडांच्या सानिध्यात संध्याकाळ कधी झाली हेच समजलं नाही. मग त्यानंतर एक ताजा फणस घेऊन त्या ठिकाणी तळलेले फणसाचे गरे बनवायला सुरुवात झाली. या नर्सरीमधील फ्रेश फ्रूट्स तसेच तळलेले फणसाचे गरे जर तुम्हाला विकत घ्यायचे असतील तर रत्नागिरी शहरात यांचं एक गार्डन स्टोअर सुद्धा आहे. त्याचं नाव आहे वृक्षवल्ली नर्सरी अँड गार्डन स्टोअर. नाचणे ते साळवी स्टॉप लिंक रोडवर हे स्टोअर आहे आणि इथे तुम्हाला इनडोअर तसेच आउटडोअर प्लांट्सची भरपूर व्हरायटी पाहायला मिळेल. अधिक माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच. तर गार्डन लव्हर्सनी नक्की वृक्षवल्लीला व्हिजिट करा आणि रत्नागिरी फूड या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा.